समय बडा बलवान होता है. मनसेनेते बाळा नांदगावकर यांच्या एका वाक्यात मनसैनिकांची मनस्थिती तुमच्या लक्षात येईल. स्थापनेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवास अतिशय कठीण चढ आणि अतिशय तीव्र उतारांचा राहिलाय. 2009च्या विधानसभा आणि 2012च्या मुंबई महापालिका निवडणुकीनंतर पक्षाला सूर गवसलाच नाहीये. नाही म्हणायला नाशिक महापालिकेत सत्ता मिळाली तेवढंच. आता 2025 मध्ये मुंबईसाठी अचानक राज ठाकरे आणि मनसेचा भाव वधारलाय. मुंबईतली समीकरणं पाहता सर्वच पक्षांना राज ठाकरे आपल्या सोबत हवेत. आता राज ठाकरे काय निर्णय घेतात यावर राज ठाकरे आणि मनसेचं भवितव्य हे अवलंबून असणार आहे. पाहूया स्पेशल रिपोर्ट. आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत. काय होणार, कसलं नाही होणार का? उशीर का होतोय पण तो दुर्दैवाने पलीकडून जो प्रतिसाद यायला पाहिजे त्याच्याबाबत संभ्रम आहे. महाभारतात एक वाक्य आहे, समय बडा बलवान होता है. किती लाचार झालेत. युती करता का माझ्याशी, युती करता का माझ्याशी. ठाकरे ब्रँड हा या देशातला अत्यंत सुप्रीम ब्रँड आहे. मनसे आवडे सर्वांना असं चित्र सध्या मुंबईच्या राजकीय पटलावर दिसतंय. त्याला कारण आहे मुंबई महापालिका क्षेत्रात काही भागात राज ठाकरेंचा अजूनही असलेला प्रभाव. त्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी दोन्ही शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार अशी हवा काही काळ तयार झाली होती. उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत हे एकच वाक्य सगळे ठाकरेंचे मावळे ऐकवायचे. स्वतः उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मनात असेल ते होईल असं एका पत्रकार परिषदेत सांगून एकीच्या चर्चा जिवंत ठेवल्या होत्या. आता तर थेट वर्धापन दिनाच्या भाषणात सुद्धा उद्धव ठाकरेंनी तोच सकारात्मक राग पुन्हा एकदा आळवला. आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत. काय होणार, कसलं नाही होणार का? होणार की नाही होणार कळेल ना. जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. पण ते होऊ नये, मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी भेटी घ्यायला लागले, हॉटेलमध्ये भेटतायत. उद्धव ठाकरेंची सकारात्मक बिरबलाची खिचडी शिजेपर्यंत एकनाथ शिंदेंनी ऍक्टिव्ह मोड ऑन केला. राज ठाकरेंना आपल्या सोबत घेण्यासाठी शिंदेंच्या पडद्यामागून हालचाली सुरू झाल्या. मात्र उद्धव ठाकरे युतीसाठी लाचार झाल्याची टीका शिंदेंनी वर्धापन दिनाच्या भाषणात केली. हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत, किती उतावीळ झालेत, किती लाचार झालेत. युती करता का माझ्याशी, युती करता का माझ्याशी. माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही. उद्धव ठाकरेंच्या सकारात्मकतेच्या विधानांचा मनसेला कंटाळा आल्याचं दिसतंय. मनसैनिकांच्या मनात काही प्रश्न उपस्थित झालेत. उद्धव ठाकरेंच्या भाषणात सकारात्मकता आहे, पण अधिकृत प्रस्ताव कधी? अजून फोन, कोणताही संपर्क किंवा भेटीगाठी सुद्धा का नाहीत? उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीला मवियाचा प्रस्ताव भाषणातून दिला होता का? महाविकास आघाडीसोबत जाताना तुम्ही शिवसैनिकांना, नगरसेवकांना विचारलं होतं का? मग मनसेबरोबर युती करण्याच्या चर्चा व्यासपीठावरून का करता? उद्धव ठाकरेंची भूमिका म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका मनसेनं केली आहे. काल जो उत्साह दिसला तो याच्या आधी कधी 1 वर्षापूर्वी नाही दिसला, याच्यापूर्वी 2 वर्षापूर्वी नाही दिसला. 19 वर्ष आधी मनसे स्थापन होऊन तेव्हा कधी उत्साह वाटला ना. हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण? अचानक उत्साह का वाटायला लागला, अचानक बॅनर का लागायला लागले? हेच संजय राऊत 4 महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावतात ते आमच्या मुलातने लावलेला तेव्हा, बरोबर ना? मग तेव्हा 4 महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय? अचानक सकारात्मक सगळे झालं, कारण काय? ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी सुरुवातीच्या काळात प्रयत्न केले होते. त्यांनी कुठलीच वेळ वाईट नसते अशी आध्यात्मिक प्रतिक्रिया दिली. तर मनसेकडूनच प्रतिसाद नसल्याचा दावा माजी खासदार विनायक राऊत यांनी केलाय. एखादी गोष्ट झाली तर त्याचं काय, राजकारणामध्ये चांगलं वाईट घडत असतं.
वेळ कधी नसते असं नाही, कुठलीच वेळ कधी वाईट नसते काय. आणि महाभारतात एक वाक्य आहे, समय बडा बलवान होता है. त्या वाक्यात बरंच काही अर्थ असतात. मनसेच्या बरोबर जायला तयार आहोत, त्यांना आमच्या बरोबर घ्यायला तयार आहोत आणि आमच्यापैकी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा तशा पद्धतीचं सकारात्मक होकार दिलेला आहे. परंतु दुर्दैवाने पलीकडून जो प्रतिसाद यायला पाहिजे त्याच्याबाबत संभ्रम आहे, तो माननीय प्रकाश महाजन यांनी दूर करावा. मनसे आणि शिवसेनेची चर्चा ही प्रस्तावावरून, जागा वाटपाच्या प्रस्तावावरून अडले असं ऐकू होत आहे. अजून जागा वाटपापर्यंत आम्ही गेलेलोच नाही आहे. महाराष्ट्राच्या मनात आहे तोच निर्णय घेणार, इथून कुठेतरी एक पाऊल पुढे किंवा सकारात्मक. उशीर का होतोय? जर काहीही अट नाहीये 2 मिनिटात करा. तर मी काय भविष्यकार नाही होणार की नाही होणार सांगायला, पण रोज होणार, रोज बॅनर होणार, रोज पोस्टर होणार. अरे करा ना, करणं कसे लढणार? लढतच नाहीये. आणि तेव्हा उलट एकत्र आले तर लढत निर्माण होईल. ठाकरे आणि शिंदेंमधला संघर्ष आमदार, खासदार, नगरसेवक, पक्ष, चिन्ह यानंतर आता महापालिकेच्या सत्तेसाठी राज ठाकरेंना आपल्या गोटात ओढण्यापर्यंत पोहोचलाय. सध्याची अवस्था बघता मुंबई महापालिकेत आकड्यांचं गणित जुळवण्यासाठी उद्धव ठाकरेंना राज ठाकरे हवे आहेत, तर शिंदेंना ठाकरे ब्रँड आपल्या सोबत आहे हे दाखवून हक्काची मराठी मतं राखायची आहेत. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले आणि मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले हे आम्ही होऊ देणार नाही. ठाकरे ब्रँड हा या देशातला अत्यंत सुप्रीम ब्रँड आहे. एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील, कोणालाही या ब्रँडला डॅमेज करता येणार नाही. उद्धव ठाकरेंच्या पक्षाची घसरण सुरू असल्यामुळं त्यांना आता राज ठाकरेंची आठवण आली असा आरोप शिंदेंचे शिलेदार करतायत. तर भाजपमधील जुन्या मूळ शिवसैनिकांनीही बाळासाहेबच खरा ब्रँड अशी मांडणी केली आहे. राजसाहेबांबद्दल जो काही प्रेमाचा उमाळा जो आलेला आहे हे पाहून आश्चर्याचा धक्का बसतोय. या राजसाहेबांना उद्धव ठाकरे यांनी खड्यासारखे बाजूला केलं. या राजसाहेबांनी वणवण फिरून महाराष्ट्रात शिवसेना ग्रामीण भागात वाढवली, त्यांना शिवसेना सोडण्याकरता लावलं. लहान मुलगा कसा रुसून बसतो आणि बालहट्ट वडिलांना पुरवावा लागतो, तशा पद्धतीने रुसून बसून बाळासाहेबांकडनं बालहट्ट आपला पुरून घेतला. नाही, बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड काल होता, आज आहे आणि उद्याही त्या ठिकाणी आहे. परंतु तो ब्रँड, तो वैचारिक ब्रँड दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी जपता आला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांच्याही अस्तित्वासाठी मुंबई पालिकेच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. समोर फार चांगले पर्याय उरले नसल्यानं उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या मनसेला स्टँड बायवर ठेवण्याचा प्रयत्न करतायत. त्यासाठी मराठी अस्मितेचा, ठाकरे ब्रँडचा हवाला दिला जातोय. या जाळ्यात अडकायचं की आपली वेगळी वाट चोखाळायची हा राज ठाकरेंसमोर प्रश्न आहे. राज ठाकरे टाळी कुणाला देणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.